राम राम मंडळी, सकाळचं निघालोय आम्ही आदमापूर. जेव्हा अमावस्या होती तेव्हाच माझ्या मोठ्या भावाला होती सुट्टी, तर मग जाऊया म्हटलं. सकाळचे वाजलेले 5:30 आणि आम्ही मलकापूर रोडवरून डायरेक्टली गाठला हायवे. हायवेचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळं हायवे थोडासा होता खराब आणि गाडी पण आपली होती थोडीशी नाजूक. त्यामुळं आम्ही 60च्या आतमध्ये थोडी स्पीड कमी करून हळूहळू दादा होता चालवत गाडी. आणि जसा एकदम स्ट्रेट हायवे लागला दादा काय सुटीच दिना झालाय. दादा 60च्या पुढे एकदम भुंगवायला लागला. आणि सकाळचं झालेलं होतं 6:09. वातावरण पण आता थोडं उजाडलं असल्यामुळं आम्ही थोडा वेळ घेतला स्टॉप. इस्लामपूरच्या पुढे गेल्यानंतर स्टॉप घेतल्यानंतर आम्ही जराशी चेष्टा करत बसलो एकमेकांसोबत. आणि परत मग लागलो की आपल्या वाट्याला, म्हणजे आदमापूरला जाताना टायमिंगला. आदमापूरला जाताना आणि आदमापूरच्या आत जाताना बाबो केवढं मोठं ट्रॅफिक लागा, कळणच नव्हतं की काय करू. तसंच मग आम्ही आदमापूरमध्ये आल्यानंतर आम्हाला भेटलं मामा आणि मोठ्या मामाचा मुलगा प्रसाद. जसं की आम्ही लाईनमध्ये उभा राहिलो, भयान म्हणजे प्रचंड एवढी गर्दी होती का नाही. बाळूमामाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो नारळ फोडायला. महाप्रसाद खाऊन झाल्यानंतर आम्ही डायरेक्टली निघालो मेतक्याला मेतक्याला जात असताना जरा गाडी हळूहळू घ्यायला लागली, कारण की आधीच्या पेक्षा गर्दी लय वाढलेली होती. त्यामुळे हळूहळू आम्ही उड्डाण पुल मेतक्यात आल्यानंतर आम्हाला गाडी लावायला लागली थोडीशी लांब, कारण की अमावस्याच्या दिवशी आदमापुरापेक्षा जास्त करून गर्दी मेतक्यात होती दुपारच्या टायमिंगला. त्यामुळे आम्हाला गाडी लांब लावायला लागली. एक तर मेतक्यामध्ये मुखदर्शन करून आम्ही डायरेक्टली निघालो नारळ फोडायला. नारळ फोडून झाल्यानंतर आम्ही लगेच लवकरात लवकर निघायला बघितलं, कारण की गर्दी खूप वाढलेली होती मेतक्यात. आणि गाडीपाशी पोचल्यानंतर बघितलं आयला लय गर्दी झाल्या. त्यामुळे आम्ही पटशिरी बसलो, पटापट बसायला लागलो. प्रसाद बसला आमच्या स्कूटीवरती आणि मी बसलो मामाच्या गाडीवरती. लवकरात लवकर आम्ही निघालो. गर्दी तुम्ही बघू शकता, लय गर्दी होती. त्यामुळं कसं बसं निघालो. त्या गर्दीतून निघाल्यानंतर आम्ही मेतकळतून सरळ गेलो ते थेट हलसिद्धनाथ आप्पा म्हणजे आप्पांच्या वाडीवरती. तर आप्पाच्या वाडीवरती पोचल्यानंतर आम्ही उतरलो एक आणि परत मग आपापलं सामान म्हणजे जसं की पिशवी बॅग जे आणलेलं होतं ते आम्ही घ्यायला लागलो. मला वाटलं हलसिद्धनाथ आप्पांच्या इथं मेतकं आणि आदमापूरपेक्षा जास्त गर्दी असेल, पण तो माझा गैरसमज निघाला. इथं तर त्यापेक्षा कमी गर्दी, म्हणजे काहीच गर्दी नव्हती. त्यामुळे लवकर दर्शन झालं आमचं. आम्ही तसंच मंदिरात दर्शन करायला आल्यानंतर आपल्याला खांब दिसतो. आदमापूर मेतकं आणि आप्पाची वाडी करून झाल्यानंतर सगळ्याकडचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. अशाच चांगल्या मिनी व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब